आणि आता बातमी पनवेलच्या पाणी टंचाईची। मंडळी, यंदाच्या मोसमात पाऊस थांबायचं काही नाव घेत नाही, पण त्याच वेळी पनवेल महापालिका हद्दीतल्या कामोठे, कळंबोली आणि खारघर सारख्या परिसरांमधील नागरिक हे पाणी टंचाईमुळे हैराण झालेत। पनवेल महापालिकेकडून सध्या 229 MLD पाण्याचा पुरवठा होत असून प्रशासनाला 30 MLD पाण्याचा तुटवडा जाणवतोय। सध्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पनवेल महापालिका नवी मुंबई महापालिकेकडून पाणी विकत घेणार आहे, तसंच STB प्लांटवर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे। प्रक्रिया करण्यात आलेलं पाणी हे उद्यानं, नवी बांधकामं आणि MIDCत वापरण्यात येईल। मंडळी, नवी मुंबई आणि पनवेलमधली वाढती लोकसंख्या, नव्यानं उभं राहिलेलं आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि या विमानतळाच्या आजूबाजूला उभी राहणारी तिसरी मुंबई लक्षात घेता पनवेलमधल्या सध्याच्या पाणी टंचाईचे भविष्यात तीव्र पडसाद उमटू शकतात आणि आपण तेच पाहतोय ग्राफिक्समधून। येत्या 25 वर्षांमध्ये पनवेल शहराची लोकसंख्या ही 38 लाख होण्याची शक्यता आहे आणि या शहराला 500 MLD पाण्याची गरज भासणार आहे। त्यामुळेच पनवेल महापालिकेने धोरणात्मक निर्णय घेतला असून पनवेल शहरासाठी स्वतंत्र धरणाची निर्मिती करण्यात येणार आहे। राज्य शासनाच्या वतीनं कर्जत तालुक्यात 6000 कोटी रुपये खर्च करून शिलार धरण उभारण्यात येते आणि या धरणातल्या 75% पाण्याचा वाटा हा पनवेल महापालिकेचा आणि त्यामुळेच पनवेल महापालिका 4000 कोटी रुपयांचा भार उचलणार आहे। नवी मुंबई महापालिका आणि MMRDAलाही या धरणातून पाणी मिळणार आहे। आणि मंडळी, पनवेलमधल्या पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत याविषयी पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी विनायक पाटीलनं। पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे सर आपल्याबरोबर आहेत। सर, काय म्हणाल, पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात भासू लागलेली आहे? ही बाब सत्य आहे की आता सद्यस्थितीमध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये पाणी टंचाई आता आम्हाला भासते आहे। सध्याच्या घडीला पनवेल महानगरपालिकेचं स्वतःचं असलेलं धरण डेहरंग डॅम आमचा, या व्यतिरिक्त सिडको हेटवणे डॅमवरून जो पाणी पुरवठा करते तो, अधिक MIDC आणि MJP यांच्या माध्यमातून महानगरपालिका 229 MLD पाणी आम्ही आता पाणी पुरवठा करतो आहोत। त्यामध्ये कामोठे आणि नवीन ओल्ड पनवेलचा आमचा जो STP होता त्याच्यावरती टर्शरी ट्रीटमेंट प्लांट आम्ही आता बसवतो आहे। त्याच्यामार्फत आम्हाला 15+5 असे 20 MLD पाणी माझ्याकडे ट्रीटेड पाणी उपलब्ध होऊ शकेल। तर नागरिकांसाठी जे फ्लशिंगसाठी जे पाणी वापरता येईल आपल्याला, किंवा सर्व्हिस सेंटरसाठी पाणी लागतात, औद्योगिक वापरासाठी जे काही लागतात त्यासाठी हे पाणी वापरलं जाऊ शकेल। ह्या व्यतिरिक्त आता आमच्याकडे वर्ल्ड बँकेचे काही अधिकारी आले होते, त्यांच्याशी आमचं डिस्कशन चालू आहे। तर त्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये जेवढे STPs आहेत, जे महानगरपालिकेकडे हस्तांतरित केलेले किंवा भविष्यामध्ये आमच्याकडे सिडकोकडून हस्तांतरित होऊ शकणारे असे STPs हे आम्ही आमच्याकडे हस्तांतरित करून घेऊ। त्याच्यावरती आम्ही टर्शरी ट्रीटमेंट प्लांट आम्ही बसवू त्यामध्ये। विनायक पाटील, ABP माझा, पनवेल, नवी मुंबई। मंडळी, उत्तन ते विरार या साधारण 24 किलोमीटर लांबीचा सागरी सेतू हा वाढवण बंदरापर्यंत नेण्यासाठी जोड रस्ता तयार करण्याचा निर्णय हा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली होती आणि त्यात हा